श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये. नवरात्रोत्सव आणि त्या काळामध्ये केली जाणारी श्री दुर्गा देवीची स्थापना, प्रतिष्ठापना आणि त्यांचे केले जाणारे सर्व नियम, विधी आणि आपण कोणत्या प्रकारे त्यांची सेवा करू शकतो, अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये घेतच आहोत. त्यापैकीच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री दुर्गा सप्तशती पाठ. आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अडचण, मग ती कितीही कठीण असो किंवा वारंवार प्रयत्न करूनही तुम्हाला कोणत्याच पर्यायांमधून काहीही फलप्राप्ती होत नसेल, तर एक शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही श्री दुर्गा पाठाचं पठण हे नक्की करा. मार्कंडेय ऋषींनी रचलेला हा दुर्गा सप्तशतीचा पाठ अत्यंत फलदायी आणि कल्याणकारी मानला गेला. यामध्ये दुर्गा देवीनं महिषासुराच्या केलेल्या वधाचं वर्णन केलेलं आहे. आपण हा श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ कशा पद्धतीनं करायचा आहे, त्यावेळी कोणत्या चुका टाळायच्या आहेत, त्याच्या सुरुवातीपासून शेवट कसा करायचा, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओजमध्ये मिळणार आहे. दुर्गा सप्तशतीच्या या पाठामधील प्रत्येक ओवीमध्ये माता दुर्गाचा आशीर्वाद लपलेला आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण ह्याचं पठण करणार आहोत त्यावेळेस एकाग्र, शांतचित्त मनाने आणि स्पष्ट अशा उच्चारांमध्ये आपल्याला ह्याचं पठण करायचं असतं, हे लक्षात ठेवा. कोणत्या विधी आणि कोणत्या नियमांनी आपल्याला हा पाठ करायचा असतो, त्यामध्ये काहीही चूक होता कामा नये. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर दिलेल्या नियमांनी हा पाठ केला तर तुम्हाला नक्कीच फलप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं माता दुर्गा देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळण्यासाठी हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया की श्री दुर्गा सप्तशती पाठाचं वर्णन कसं आहे आणि त्याची पूर्ण विधी काय आहे ते जाणून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही जेव्हा श्री दुर्गा सप्तशतीचा हा पाठ करत आहात, हा पाठ आपण वर्षातून 2 वेळा करू शकतो. चैत्र नवरात्रीला देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही आता येणाऱ्या शारदीय नवरात्री उत्सवाला देखील करू शकता. महिन्याच्या बाकी मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारांना देखील तुम्ही ह्या श्री दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण हे नक्की करू शकता. पण सर्वात जास्त प्रभावी असलेला हा पाठ तुम्हाला नवरात्रोत्सवामध्ये जास्त फलप्राप्ती करून देणारा आहे. त्यामुळं ही संधी अजिबातही चुकवू नका. सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की श्री दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे नेमकं काय आहे ते. आपल्या व्हिडिओच्या थंबनेलवरतीच तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती पाठ करताना कोणत्या पुस्तकाचं वाचन करायचं आहे त्याचे मुखपृष्ठाचं तुम्हाला चित्र दिसेल. मार्कंडेय ऋषींनी रचलेला हा दुर्गा सप्तशतीचा पाठ अत्यंत फलदायी आणि कल्याणकारी मानला जातो. या प्रत्येक श्लोकामध्ये महामंत्र म्हणून पाहिला गेलं आहे. यामध्ये 13 अध्याय आहेत आणि एकंदरीत 700 श्लोक आहेत. या श्लोकांचं 3 भाग केले जातात आणि ज्योतिषशास्त्रानुसार दुर्गा सप्तशती पठण केल्यानं आपल्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते असं सांगितलं जातं. त्यामुळे प्रत्येक शब्दाचं उच्चारण हे स्पष्ट, व्यवस्थित, एकाच लयीत व्हायला हवं हे ध्यानात घ्या. कोणतंही कार्य सिद्धीस लावण्यासाठी अगोदर त्याचे नियम आपल्याला माहीत असणं हे गरजेचं असतं. दुर्गा सप्तशतीसारखा पवित्र पाठ करण्या अगोदर देखील आपल्याला त्याच्या नियमांची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की हे नियम माहीत झाले तरच आपण कोणतेही कार्य हे सिद्धीस लावू शकतो. हिंदू धर्मामध्ये कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी आपण भगवान गणेशाची पूजा करतो. म्हणून दुर्गा सप्तशतीचं पठण करण्यापूर्वी देखील तुम्हाला भगवान गणेशाचं ध्यान करायचं आहे. दुर्गा सप्तशती पाठ करण्यापूर्वी तुम्हाला स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यावरती पसरून त्यावरती श्री दुर्गा सप्तशतीचा हा ग्रंथ ठेवायचा आहे. यासोबतच दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी तुम्हाला नर्वन मंत्र, कवच, त्यानंतर किलक आणि अर्गल स्तोत्राचं पठण करायचं आहे. यानंतरच तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण सुरू करू शकता. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गा सप्तशतीचं पठण आपल्याला सुरू करायचं आहे आणि संपूर्ण 13 अध्याय हे एका दिवसात किंवा 9 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पाठ करण्यापूर्वी आणि नंतर निर्वाण मंत्र ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा पाठ करणं देखील गरजेचं आहे. या एका मंत्रामध्ये ओंकार, सरस्वती, माता लक्ष्मी आणि माता काली यांचे बीज मंत्र आहेत. त्यामुळे सुरुवातीला आणि शेवटी अवश्य ह्या मंत्राचा जप करणं गरजेचं आहे.
जर तुम्ही संपूर्ण 9 दिवस दुर्गा सप्तशतीचं पठण केलं तर पठण करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन देखील अवश्य करायचं आहे. तुम्ही जेव्हा याचं वाचन करणार आहात त्या प्रत्येक वेळी घाई करू नका किंवा कोणत्याही प्रकारे बोलू नका. पठण हे ताल आणि लयीमध्ये करा. वाचन करत असताना आपल्याला प्रत्येक शब्दावरती माता दुर्गांचा आशीर्वाद प्राप्त झालेला असल्यामुळे मध्येच बाकी अन्य कोणत्याही व्यक्तीशी बोलणं तुम्हाला टाळायचं आहे. एका जागेवरून तुम्हाला उठायचं नाही अथवा मध्येच थुंकणे, अपशब्द वापरणे किंवा इतर व्यक्तींसोबत चर्चा करणे अशा कोणत्याही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत. आता यानंतर आपण जाणून घेणार आहोत की श्री दुर्गा सप्तशती पाठ करत असताना सर्वात अगोदर आपल्याला ज्या मंत्रांचा जप करायचा असतो त्यापैकी कोणता मंत्र तुम्हाला हा पाठ सिद्ध करण्यासाठी घ्यायचा आहे. म्हणजेच की श्री दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही जो करत आहात त्यामागं तुमचं काहीतरी कारण असणार आहे. हे कारण काय आहे त्याच्यावरती तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे ते ठरलेलं असतं. पुढं मी तुम्हाला काही मंत्र देणार आहे त्यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती पाठ करण्याच्या अगोदर घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही ह्याचं वाचन सुरू करायचं आहे. सर्वात महत्त्वाचा पहिला मंत्र म्हणजे कल्याणकारी मंत्र. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा कल्याणकारी मंत्र तुम्ही श्री दुर्गा सप्तशती पठणाच्या सुरुवातीला म्हणायचा आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काही विघ्न असतील आणि ती दूर करायची असतील तर तुम्ही पुढील मंत्राचं पठण करा. सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्याखिलेश्वरी एवमेय त्वया कार्यं स्माद्वैरी विनाशनम. यानंतरचा तिसरा मंत्र म्हणजे धनप्राप्तीसाठी असलेला मंत्र. सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतावन्वित मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यती न संशय. हा मंत्र तुम्ही धनप्राप्तीसाठी करायचा आहे. ह्या कोणत्याही मंत्राचं पठण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 1 माळी, 3 माळी, 7 माळी किंवा 11 माळी जप केल्यानंतरच तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीच्या पठणाला सुरुवात करायची असते. दुर्गा सप्तशतीचा पाठ हे एक अतिशय शक्तिशाली वाचन आहे आणि यामुळं त्याची लोकप्रियता देखील तितकीच वाढलेली आहे. 9 दिवसांच्या नवरात्रोत्सवादरम्यान सप्तशती मार्गाचा जप करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. चांगलं आरोग्य आणि शत्रूंवरती विजय मिळवण्यासाठी केला जाणारा शक्तिशाली चंडी होम करण्यासाठी दुर्गा सप्तशतीतील शब्दांचं पठण हे आवश्यक असतं. महत्त्वाच्या सर्व गोष्टी आपण अगोदरच समजून घेतल्या आहेत. आता आपण जाऊया याच्या पुढच्या टप्प्याकडे म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीच्या पाठाचा विधी कसा करायचा ते. हा विधी जर तुम्ही अगदी व्यवस्थित आणि विना अडथळा पार केला तर तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसानंतर लगेचच फलप्राप्ती मिळायला सुरुवात होत असते. त्यामुळं हा विधी अतिशय व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच पद्धतीनं करायला सुरुवात करा. तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीच्या मार्गांचं पठण सुरू करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला जप करणाऱ्या व्यक्तीनं सकाळी स्नान करायचं आहे. तुमची जी दैनंदिन पूजाविधी आहे तो तुम्हाला पूर्ण उरकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आसनावरती उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि प्रार्थना करण्याचा प्रयत्न करायचा. एकाग्रता आणि तुमचं मन हे भक्तिभावानं भरलेलं असावं. ते उत्कंठा तुमची त्याला शिगेला लागलेली असावी जेणेकरून आपण हा दुर्गा सप्तशतीचा पाठ हा फक्त वेळ वाया घालवण्यासाठी करत आहोत असा काहीही तुमच्या मनामध्ये भाव नसावा. तर तुम्ही पूर्ण समर्पण करूनच तुम्हाला हा पाठ करायचा आहे. हा मार्गाचा जप पूर्ण भक्ती, समर्पण आणि योग्य उच्चारांनी जर केला तरच त्याचे परिणाम तुम्हाला अधिक प्रभावीपणे जाणवतात. सप्तशती मार्गाचा जप करत असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलणं, झोपणे, शिंकणे, जांभई देणे किंवा थुंकणे अशा कोणत्याही गोष्टी करू नका. परंतु संपूर्ण एकाग्रतेनं देवीकडे आकर्षक स्वरूपामध्ये हा पाठ करण्यासाठी तुम्हाला बसायचा आहे. हा पाठ तुम्ही नवरात्री दरम्यान सर्वोत्तमरित्या करू शकता. इतर महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, शनिवारी हे वाचन करण्यासाठी भाग्यवान दिवस मानू शकता. तुम्ही या श्री दुर्गा सप्तशती अध्यायाचं पठण हे एका दिवसामध्ये पूर्ण करू शकता. संपूर्ण 13 अध्याय तुमचे एका दिवसामध्ये देखील पूर्ण होत असतात किंवा जर ह्याची विभागणी तुम्हाला करायची असेल तर ती तुम्हाला पुढील प्रमाणे करावी लागेल. जर तुम्ही 7 भागामध्ये विभागणी करत असाल
तर पहिल्या दिवशी तुम्हाला पहिला अध्याय वाचायला लागतो. दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसरा आणि तिसरा अध्याय वाचायचा. तिसऱ्या दिवशी चौथा. चौथ्या दिवशी तुम्हाला 5वा, 6वा, 7वा आणि 8वा अशा 4 अध्यायांचं पठण करायचं असतं. 5व्या दिवशी तुम्ही 9वा आणि 10वा अध्याय वाचायचा असतो. तर 6व्या दिवशी 11वा अध्याय वाचायचा आणि 7व्या दिवशी तुम्ही 12वा आणि 13वा अध्याय देखील वाचू शकता. नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्ही हा पाठ करत असता तेव्हा तुम्ही 9ही दिवस पूर्ण दुर्गा सप्तशतीचा हे जे ग्रंथ आहे तो वाचन काढत असतो आणि जो 9वा दिवस असतो त्या दिवशी तुम्ही चंडी याग करून आणि हवन करून तुम्हाला याची सांगता करायची असते. याचं पठण सुरू करण्यापूर्वी जो कोणी शपथ घेतो तो ती पूर्ण करतो असं मानलं जातं. दुर्गा देवी हा शक्तीचा स्रोत आहे. शक्तीची उपासना करून आपण सर्व काही मिळवू शकतो. म्हणून प्रत्येक व्यक्ती ही शक्तीशिवाय काहीही नाही. त्यामुळं जेव्हा तुम्ही हा पाठ करणार आहात तेव्हा त्याचा क्रम देखील तुम्हाला ठरवणं गरजेचं असतं. आता सर्वात अगोदर तुम्ही जर नवरात्रोत्सवामध्ये ह्याचं पठण करत असाल तर तुम्ही जे घट बसवलेले आहे त्याच्या समोरच बसून तुम्हाला हा पाठ करायचा आहे. त्यासाठी तुम्ही कलशाची मांडणी आणि घट बसवलेले हे अगोदरच असतात. त्यामुळे त्यामध्ये काही बदल न करता तुम्हाला त्यापुढेच दिवा लावून तुम्हाला ह्या पाठाचं पठण करण्यासाठी सुरुवात करायची असते. पण अन्य कोणत्याही वेळी जर तुम्ही ह्याचं पठण करणार असाल तर तुम्हाला कलशाची मांडणी देखील करणं गरजेचं आहे. चौरंगावरती एक स्वच्छ लाल वस्त्र टाकूनच तुम्हाला त्यावरती बाकी सर्व पूजेची मांडणी करायची असते. जो कोणी व्यक्ती ह्याचं पठण करत आहे त्या व्यक्तीने देखील लाल वस्त्र परिधान केलेलं असणं गरजेचं आहे. तुम्हाला ती जागा स्वच्छ करून त्यावरती एक चौरंग आणि पाट ठेवायचा आहे. त्यानंतर लाल वस्त्र अंथरून त्यानंतर एका मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये सुपारी, अक्षता, तांदूळ आणि नाणं टाकायचं आहे. त्यानंतर कलशावरती आंब्याची पाने ठेवून त्यावरती नारळ ठेवायचा आहे. या कलशावरती तुम्ही देवीची मूर्ती आणि फोटो लावू शकता किंवा अर्पण करू शकता. कलशाभोवती फुले वाहून देवीला नैवेद्य दाखवायचा. या सर्व क्रिया झाल्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि श्री दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करायची आहे. कोणतंही काम करत असताना आपण त्या गोष्टीचा अगोदर संकल्प घेतला तरच आपण ते कार्य सिद्धीस नेत असतो. त्यामुळे सर्वात अगोदर तुम्ही हा पाठ का करणार आहात त्याचा संकल्प करणं गरजेचं असतं. तर आता सगळ्यात अगोदर आपण त्याचा संकल्प कसा घ्यायचा हे पाहूया. सुरुवात करण्याअगोदर आपल्याला आचमन करायचं आहे. तुम्ही हा पाठ करण्यासाठी उत्तर किंवा पूर्वाभिमुख बसलेला आहातच असं मानून तुम्ही हे आचमन करायला आता सुरुवात करू शकता. उजव्या हातामध्ये 3 वेळा पाणी घेऊन ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः असं म्हणून 3दा तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे. आणि चौथ्या वेळी पुन्हा एकदा पाणी पिऊन तुम्ही ओम गोविंदाय नमः असं म्हणून जे काही भांडं किंवा तामण तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये ते पाणी सोडायचं आहे. हा शुद्धीकरणाचा प्रथम नियम आहे. फक्त पहिल्या दिवशीच तुम्ही कोणतीही साधना करताना कार्यसिद्धीसाठी हा संकल्प घ्यायचा असतो आणि ह्यानंतर तुम्ही कोणत्या कारणासाठी हा पाठ करत आहात तो सिद्ध मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ह्यानंतर तुम्हाला शापद्वार हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा पाठाच्या सुरुवातीलाच म्हणायचा आणि उत्कीलन हा मंत्र तुम्हाला सुरुवात करताना आणि प्रत्येक पाठ झाल्यावरती देखील म्हणायचा असतो. शापद्वारासाठी तुम्ही शापद्वार मंत्र जो त्या पुस्तकामध्ये ज्या ग्रंथामध्ये दिलेला आहे तो देखील म्हणू शकता अथवा त्याऐवजी तुम्ही ओम ह्रीं क्लीं श्रीं क्रां क्रीं चंडिके देवी शापनाह शानुग्रहं कुरु स्वहा हा मंत्र 7 वेळा म्हणून देखील शापोद्धाराचा विधी पूर्ण करू शकता. आणि नंतर उत्कीलनासाठी तुम्ही ओम श्रीं क्लीं ह्रीं सप्तशती चंडिके उत्कीलनम कुरु कुरु स्वाहा हा मंत्राचा 21 वेळा आधी आणि पाठ झाल्यावरती 21 वेळा देखील मंत्राचं पठण करायचं आहे. लक्षात ठेवा की हा उत्कीलन मंत्र तुम्हाला पाठ सुरू होण्याच्या अगोदर आणि शेवटी देखील म्हणायचा आहे, कारण त्याशिवाय श्री दुर्गा सप्तशतीच्या पाठाची त्या दिवसाची सांगता होत नाही. आता यानंतर आपण वाचणार आहे ते म्हणजे देवी सूक्त. महर्षी अंबारीन यांची कन्या ऋषिवाक हिनं ऋग्वेदामधील देवी सूक्तमचे 8 श्लोक रचले. हे श्लोक सत्य सांगतात की ब्रह्मशक्ती म्हणून ओळखणारा आणि 11 रुद्र, 8 वसू, 12 आदित्य आणि तिच्याद्वारे पाळलेल्या सर्व देवांच्या रूपात प्रकट होणारा वाघ याला समजलं आहे. ती संपूर्ण विश्वाचा स्रोत, पाया आणि आधार आहे. हे देवी सूक्तमधलं वर्णन. त्यानंतर वाचायचं असतं ते म्हणजे देवी कवच.
दुर्गा सप्तशती मार्गी पूर्वीचा दुसरा वाचन मार्ग म्हणजे देवी कवच, ज्यामध्ये मार्कंडेय पुराणामधील 61 श्लोक आहेत. हे कवच वाचकाच्या शरीराच्या सर्व भागांमध्ये, सर्व ठिकाणी आणि सर्व परिस्थितीमध्ये संरक्षण करतं. लोक शरीरातील प्रत्येक घटकाचा उल्लेख करतात आणि देवी विविध रूपामध्ये पूजा करत असते. त्यामुळे दुर्गा सप्तशती वाचत असताना दुसरा मार्ग म्हणजे तुम्हाला देवी कवच वाचायचं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे अर्गाला स्तोत्र. यामध्ये ऋषी मार्कंडेय आपल्या अनुयायांच्या फायद्यासाठी देवींच्या सद्गुणांचं 27 उत्थान दोह्यांमध्ये वर्णन करतात. प्रत्येक श्लोकानंतर भक्त भौतिक यश, शारीरिक तंदुरुस्ती, कीर्ती आणि विजयासाठी देवीला विनंती करतो. लोकांनी तिचं सर्व वेश आणि नावानं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे प्रतिबंधात्मक. यामध्ये मार्कंडेय ऋषींनी आपल्या शिष्यांना दुर्गा सप्तशती पठण करत असताना येणारे अडथळे कमी करण्याचे 16 श्लोक, मार्ग आणि अर्थ सांगितलेले आहेत. देवी महात्म्याचा हा भाग वाचल्यानं मनशांती, आध्यात्मिक ऊर्जा आणि सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळत असतं. यानंतर जे वाचायचं आहे ते म्हणजे रात्री सूक्तम. ऋग्वेदामध्ये हे 8 श्लोक आहेत. 10वे मंडल, 10वे अनुवाक, 127वे सूक्त. ब्रह्मांडाचा सर्वव्यापी परमेश्वर हे देवीचं वैशिष्ट्य आहे. ओंकाराच्या रूपामध्ये ती प्रकट होते आणि रात्रीचे भाषांतर ती जी आमच्या प्रार्थनेचं उत्तर देते. त्यानंतर आहे ते म्हणजे देवी महात्म्य. यामध्ये 3 भाग समाविष्ट आहेत. ते म्हणजे प्रथमा, मध्यमा आणि उत्तरा म्हणजेच अंतिम. दुर्गा सप्तशतीच्या मार्गाचा पहिला अध्याय देवी कालीचा महिमा वर्णन करतो. दुसरा आणि तिसरा आणि चौथा अध्याय देवी लक्ष्मीचा महिमा दर्शवतो. तर 5वा ते 13वा अध्याय ह्या देवी सरस्वतीबद्दलचे सर्व माहिती आपल्याला सांगत असतो. त्यानंतर येते ते म्हणजे क्षमा प्रार्थना. श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना आपल्याला कोणत्या मार्गामध्ये किंवा काही वाचन करत असताना आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर त्यासाठी श्री दुर्गा माताकडून आपल्याला क्षमायाचना मिळत असते. ती प्रार्थना आपल्याला या क्षमायाचना या अध्यायामध्ये करायची आहे. 9व्या दिवशी क्षमा प्रार्थना याचं वाचन झाल्यानंतर आपल्याला कुंजिका स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. ध्यानात घ्या की श्री दुर्गा सप्तशतीचा हा पाठ वाचत असताना जर तुम्ही श्री कुंजिका स्तोत्राचं जर पठण केलं नाही तर तुमचा पाठ हा अपूर्ण राहतो. त्यामुळे ह्याची काळजी तुम्ही नक्कीच कटाक्षानं घ्या की तुम्ही हा पाठ वाचाल. श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण 1 दिवस करत असेल किंवा आपण 9 दिवस करणार आहोत. या प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उत्कीलन मंत्र आणि बाकी सर्व गोष्टी करणार आहात त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला नैवेद्य दाखवूनच त्याचा समारोप करायचा आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या 9व्या दिवशी जर तुम्ही हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहात तर त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी कन्यापूजन देखील केलं जातं. अशावेळी तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार किंवा आपल्याला जेवढं जमणार आहे त्यानुसार तुम्ही 5 कुमारिका, 7 कुमारिका किंवा 9 कुमारिकांना जेवायला घालू शकता. या काळामध्ये तुम्ही त्यांना एक फल देऊन देखील त्यांचे आशीर्वाद घेऊ शकता. यासोबतच तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही एक शवासनं जेवायला घालू शकता आणि त्या दिवशी तुम्हाला हवन देखील करायचं आहे. हे हवन करण्यासाठी तुम्हाला घरच्या घरी हवन कुंड देखील लागेल. सर्व देवीची आराधना आणि पूजा करता त्याचप्रमाणे तुम्हाला हवन कुंडामध्ये जर चंदनाची लाकडे मिळाली तर उत्तमच, अथवा बाकीचे कोणतेही लाकडे तुम्ही आणू शकता आणि त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये तुपाची आहुती देत तुम्हाला हा हवन करायचा आहे. ह्या प्रत्येक वेळी तुपाची आहुती देत असताना तुम्हाला ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करतच ही आहुती द्यायची आहे. आणि आपण श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ यथायोग्य पार पाडला आहे म्हणून माता दुर्गा देवीची आपल्यावरती कृपा व्हावी अशी भावना व्यक्त करायची आहे. याच वेळी तुम्हाला आणखी माता देवीला काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी क्षमा देखील मागायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती पाठ अतिशय व्यवस्थित संपूर्ण मंत्रोच्चारासहित करायचा आहे. दुर्गा सप्तशतीचं पठण करण्याचे अनेक फायदे आहेत. जसं तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करता तुमच्या जन्मपत्रिकेमधील प्रतिकूल ग्रहांच्या स्थानांचं नकारात्मक प्रभाव हळूहळू कमी व्हायला मदत होत असते. जप करणारे दुर्गेचे आशीर्वाद व त्यांच्या शत्रूविरुद्ध तिचं संरक्षण हे जिंकू शकतात. यासोबतच आपण श्री दुर्गा सप्तशतीचा जप जर केला तर आपल्याला सुख आणि समाधान मिळत असतं. यामधील दुर्गा चंडी पाठाला खूप महत्त्व आहे म्हणून जो कोणी त्याचा जप करतो त्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होत असतो.
आपल्याला चांगलं आरोग्य आणि भरपूर संपत्ती दोन्हीही शक्य आहे. तुम्ही जर कर्ज किंवा पैशांच्या मुद्द्यावरती शक्तिहीन आहात तर तुम्हाला त्यामधून बाहेर काढण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. यासोबतच तुम्हाला हा सप्तशती पाठ काळ्या जादूपासून वाचवेल. तुमच्या सर्व प्रामाणिक इच्छा आपोआप पूर्ण होतील आणि जीवनामधील प्रत्येक संकटाचा सामना करण्याचं धैर्य तुमच्यामध्ये आपोआपच तयार व्हायला सुरुवात होईल. त्यामुळं वेळात वेळ काढून तुम्ही हे 2 तास वाचण्यासाठी लागतात असा हा श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की वाचा. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती पाठाची संपूर्ण माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुम्हाला आणखी काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न आणि समस्या जर आल्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला अवश्य सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओला सेव्ह देखील करून ठेवा. तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.